मी आशुतोष टिळक 30 मार्च ते 5 एप्रिल या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. नेहमीप्रमाणे या आठवड्यामध्ये हेडलाईन्स काय होत्या? मुळात आरबीआय पॉलिसीचा हा आठवडा होता. पहिलं आर्थिक वर्षाचं पहिलं बातम्या करताना नेमकं काय लक्षात घ्यावं, नेमक्या काय हायलाइट्स होत्या याचं फार छोटस रूप तुमच्या समोर आहे. आरबीआय पॉलिसीमध्ये नेमकं काही झालं नाही, पण मी माझ्या मागच्या एका शॉर्टमध्ये म्हणल्याप्रमाणे नेमकं त्याच्यामध्ये स्टेटमेंट्स काय होते, त्यांनी नेमके काय प्रकारचे स्टेटमेंट दिले याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. पर्सनल लोन्स हे आता 33% टोटल त्याचा भाग झालेले आहेत. अर्थात त्याच्यामध्ये काही प्रमाणात त्याची ग्रोथ घटलेली आहे. बँकर्सना काही प्रमाणात अनॉनिमिटी हवी आहे. ती का हवी आहे आपण बघणार आहोत. मदुराई फॅशन डीमर्जर होत आहे. पण जर तुम्हाला आठवत असेल तर पॅन्टलून फॅशन्सला अक्वायर करण्याच्या वेळेला आदित्य बिर्ला ग्रुपनी त्याचं मर्जर करवलं होतं. सेबीने स्कोर्स कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम चा दुसरा भाग समोर आणलेला आहे. व्हीट इन्फ्लेशनच्या काही न्यूज या भागामध्ये आहेत. आणि पहिला आठवडा आहे, त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला मी बातम्या घेऊन येईन त्यावेळेला बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आपल्या समोर रिझल्ट पण असणार आहेत. पण तरी पण असं आहे की एचडीएफसी बँकेचं फायनान्शियल सिच्युएशन्स काही प्रमाणामध्ये बऱ्या होत आहेत. त्यांचा रेशो हेल्दी होतो आहे अशी एक बारीकशी बातमी पण आली होती. नमस्कार, मी आशुतोष टिळक 6 एप्रिल ते 12 एप्रिल या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या आर्थिक बातम्यांना. मुळात हा जो आठवडा होता हा महायुद्धाच्या किंवा एका मोठ्या युद्धाच्या छायेखालचा आठवडा होता. इराण इस्रायल हे त्यांच्या हस्तकांच्या मार्फत युद्ध लढत आहेत. हमास, लेबनॉन, हिजबुल्ला यांच्यानंतर इराणच्या सिरियामधल्या एका वकिलातीवर झालेल्या हल्ल्यानंतर इराण त्यांच्या पवित्र रमजान महिन्याच्या अंताची वाट बघत होता आणि तो झाला आहे. याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर युद्धाच्या तयाऱ्या सुरू झालेल्या अगदी स्पष्ट दिसत होत्या. जगभराच्या ग्रोथ याच्यामध्ये नेमकं काय परिणाम होईल आणि हे काय होईल याच्याकडे आपण प्रकाश टाकणार आहोत. क्रेडिट डिपॉझिट रेशो हा भारताच्या बँकांसाठी किती मोठा हेडेक आहे त्याचा एक अंदाज आपण घेणार आहोत. फूड इन्फ्लेशन रिलेटेड न्यूज नेमक्या काय होत्या, काय झालं, काय थोडं मी माझ्या काही पर्सनल गोष्टींमध्ये पण सर्च करण्याचा प्रयत्न केला, त्याचाही काही गोष्टी दिसून आल्या. वोडाफोन आयडिया टेलिकॉमच्या बाजारामधला एक मोठा एफपीओ येतो आहे. फिच ने चायनाचं आउटलुक घटवलं आहे. क्रेडिट रेटिंग कंपन्या या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह होत्या असं म्हणावं लागेल. फोन पे इज नाऊ किंग ऑफ यूपीआय. आयपीओ घेऊन यायला तयार बसलेल्या एका कंपनीला भारत सरकारने अशी एक छानपैकी गिफ्ट अशी हातात देऊन टाकली की घ्या, मजा करा. आरबीआय अजून एका तऱ्हेने ऍक्टिव्ह झाला होता. स्मॉल फायनान्स बँकांच्या बाबतीतले काही रूल्स कदाचित आरबीआय घेऊन येऊ शकतो पुढच्या काही दिवसांमध्ये. आणि टीसीएसनी रिझल्ट्सला सुरुवात केली. त्यांच्या रिझल्टचा सीझन सुरू झाला आहे. बातम्यांमध्ये आपण परत एकदा काही ठराविक कंपन्यांच्या बातम्यांकडे आपण लक्ष देणार आहोत. नमस्कार, मी आशुतोष टिळक 13 एप्रिल ते 19 एप्रिल 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. काय होतं हेडलाईन्स? फार अशा मला मोठ्या काय हेडलाईन्स सापडल्या नाही. इस्रायल आणि इराण मध्ये असलेलं युद्ध एकमेकांवर अजून एकदम बॉम्बेक करून पुढे चालू आहे. वोडाफोन आयडियाचा एफपीओ येऊन गेला आणि फारशी काय मोठी असेल नसेल ते माहित नाही, परंतु गुंतवणूकदारांसाठीची एक मोठी इम्पॉर्टंट बातमी अशी आहे की फेसबुकवर फिरताना मला आशिष कुमार चौहान यांचे काही डीप फेक व्हिडिओ सापडले आहेत. त्याच्याविषयी मी थोडंसं बोलणार आहे.
बँकांच्या खिशामध्ये एफडीचं क्रायसिस व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे आरबीआय भले काही करत नसेल, पण बँकांनी त्यांच्या एफडीचे व्याजदर वाढवायला सुरुवात केली आहे. आणि पेमेंट ऍग्रिगेटर्सच्या बाबतीमध्ये किंवा पीओएस मशीन्सच्या बाबतीमध्ये आरबीआयने काही नवीन नियम आणलेले आहेत. नेमके ते नियम काय आहेत या बाबतीमध्ये पण आपण थोडं लक्ष घालणार आहोत. आणि अजून काही बारीक सारीक बातम्या असतील तर आपण त्यांच्या. नमस्कार, मी आशुतोष टिळक. 20 एप्रिल ते 26 एप्रिल या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. या आठवड्याच्या काही फार मोठ्या हेडलाईन्स होत्या. काय झालं, अश्नीर ग्रोवर यांचा बदला आरबीआयने घेतला आहे, असं एक छोटीशी हेडलाईन्स होऊ शकते. आणि काय बघूया पुढच्या याच्यामध्ये. फ्युचर ऑफ पेमेंट बँक्स आणि एसएफबी, स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक ह्या भारताच्या बँकिंग उद्योगाचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल. नेमकं त्यांचं पुढे भविष्य काय आहे याच्या बाबतीमध्ये आरबीआयचे काही रिस्ट्रिक्शन्स नाही म्हणणार मी, रूल्स अँड रेग्युलेशन्स आल्या, त्याचं काय आहे बघता येईल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मे सेल स्टेक इन पीएसबीज, पब्लिक सेक्टर बँकांच्या मधला हिस्सा भारत सरकारला विकावा लागू शकतो साधारणतः पुढच्या 1 वर्षामध्ये. काय आहे हा मॅटर? नवीन सरकारचा पहिला निर्णय हा बँकांमधले शेअर विकण्याचा असू शकतो का? बघावं लागेल. की नो लुकआउट नोटीस फ्रॉम पब्लिक सेक्टर बँक, बॉम्बे हायकोर्टाने असं नेमकं का म्हणलं, घडलं काय? गॅरेंटर्स कॅन बी सब्जेक्ट ऑफ बँक्रप्सी प्रोसिडिंग्स, सुभाषचंद्रांना हे थोडस वाईट अर्थाने कळलं, हे थोडस नकारात्मक अर्थाने कळलं. सुभाषचंद्र गोयल आणि पुनीत गोयंका या बाप लेखांचं सध्याचं नशीब जे काय चालू आहे, मर्जर कॅन्सल झालं, त्याच्या मागच्या गोष्टी घडत गेल्या. हेल्थ इन्शुरन्स आफ्टर 65 एज असं एक चालू आहे. थोडं सर्च करायचा प्रयत्न केला तेव्हा कळलं की हे थोडस इझी करून सांगितलेलं आहे. लिमिट आधी पण नव्हती, कारण मी काही हेल्थ इन्शुरन्सचे प्लॅन्स 65 वर्षावरच्या वरिष्ठ नागरिकांसाठी बघितले. नेमकं याचं काय आहे, याचा इफेक्ट काय असणार आहे हे पण बघावं लागेल. सबका विमा सबको विमा नावाचं एक हेडलाईन IRDA करायला चाललेली आहे, त्यात नेमकं काय चालू आहे हे बघूया. सुरुवात. नमस्कार, मी आशुतोष टिळक. 27 एप्रिल ते 3 मे 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या आर्थिक बातम्यांपासून, हेडलाईन्स पासून. काय होत्या हेडलाईन्स या आठवड्याच्या? फेडरल रिझर्व्हच्या मीटिंगचा हा आठवडा होता. आपले सगळ्यांचे लाडके जेरोम पॉवेल हे येऊन अमेरिकेमध्ये व्याजदरांच्या बाबतीमध्ये त्यांचा नेमका निर्णय काय आहे हे येऊन बोलून गेले. येस बँकेला नवीन प्रमोटर मिळतो आहे का? येस बँकेला 2020 सालच्या त्या सगळ्या क्रायसिसच्या नंतर एक नवीन त्यांच्या आयुष्यात नवीन कोणीतरी प्रमोटर मालक येणार आहे का? नेमकं काय परिस्थिती आहे बघावं लागेल. एक नवीन प्रायव्हेट बँक एंटिटी म्हणून अस्तित्वात येणार आहे का? बघावं लागेल. कॅथॉलिक सिरियन बँकेला वाचवल्याच्या नंतर, काही इन्व्हेस्टर्सनी वाचवल्याच्या नंतर काही प्रमाणात केस होते आहे का भारतामध्ये बघावं लागेल. बँक एफडीज वर्सेस म्युच्युअल फंड्स असं काही बाबतीमध्ये काही केसेसमध्ये का म्हणण्याची सिच्युएशन आलेली आहे. काय घडलं काय आहे, डेटा आकडेवारी नेमकं काय सांगतोय ते आपण बघणार आहोत. गोदरेज ज्यांच्या लॉकसाठी, ज्यांच्या कुलपांसाठी म्हणून ते ओळखले जात होते, त्यांच्या फॅमिलीमध्ये स्प्लिट घडून आलेली आहे. काय आहे त्याच्याविषयी बघणार आहोत. जयप्रकाश असोसिएट्स, म्हणजे मला आठवतं 2012-13 पासून ज्यांच्या लाईफ मध्ये डिफिकल्ट सिच्युएशन चालू आहे आणि ते माणसं त्यांचे ऍसेट्स विकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा काही भाग हा अल्ट्राटेक सिमेंटनी खरेदी केला आणि इतरही अनेक जण खरेदी करतायत. त्यांचं रिझोल्युशन खरंच नजरेच्या टप्प्यात आलेलं आहे का हे बघण्याची एक नवीन आहे. की नवीन वर्ष, आर्थिक वर्ष आणि नवीन टॅक्सच्या बाबतीमधले रिटर्न भरायला पब्लिकने सुरुवात केली आहे. या नमस्कार, मी आशुतोष टिळक. 4 मे ते 10 मे 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. हेडलाईन्स नेमक्या काय होत्या
या आठवड्यामध्ये काही फार इंटरेस्टिंग बातम्या होत्या. गुगल वॉलेट भारतामध्ये लॉन्च झालं, पण ते गुगल पेमेंट गुगल पेची जागा घेणार नाहीये. काळजी नसावी, तुमचं पेमेंट ऍप ते अजूनही जागेवर आहे. आरबीआयने या आठवड्यामध्ये अगदी भरपूर ऍक्टिव्ह होतं, भरपूर जणांना भरपूर सारे फटके मारून घेतले, भरपूर साऱ्या ऍक्शन्स दाखवल्या, त्यांच्या डिसिजन्स मध्ये झालं. सेबीच्या काही निर्णयांचा परिणाम आता ब्रोकर ही कम्युनिटी नेमकी अस्तित्वात राहील का, असा एक बारीकसा सवाल काहींना येऊन पडला आहे. झिरोदाच्या कामत यांचं त्याच्यावर स्टेटमेंट आलेलं आहे. आणि एकूणच IIFL फायनान्सच्या खिशात कॅश उरलेली नाहीये. सेबी आणि मुळातच आरबीआय असे दोन जण या आठवड्यामध्ये अगदी भरपूर ऍक्टिव्ह होते. आणि त्यानंतर इंडियन कॅपिटल मार्केटमध्ये काही गोष्टींची हायलाइट जी आहे ती आपण बघणार आहोत. सुरुवात करूया. नमस्कार, मी आशुतोष टिळक. 11 मे ते 17 मे 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. काय होत्या काही आठवड्याच्या हेडलाईन्स? या आठवड्यामध्ये हेडलाईन्स तशा फार मोठ्या नव्हत्या, पण ज्या होत्या त्या फार इम्पॉर्टंट होत्या. झालं असं की एप्रिल महिन्याचा सीपीआय आणि WPI चा डेटा समोर आला आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की सीपीआय वेगळ्या दिशेला चाललेला आहे, WPI वेगळ्या दिशेला चाललेला आहे. पोटॅटो, बटाटे हे त्याच्यामधला कल्प्रिट आहेत का, नेमकं काय रिपोर्ट आहे हा, त्याच्याकडे बघावं लागेल. अमेरिकेमध्ये थोड्या वेगळ्याच गोष्टी घडायला लागल्या. मीन स्टॉक मॅनिया एक अकाउंट ट्विटरवर ऍक्टिव्ह होतं आणि अचानकपणे काहीतरी ट्विट करतं, अचानकपणे एक शेअर नाचायला लागतो. काय होतं याचा इफेक्ट आपण बघणार आहोत. आणि फिक्स्ड डिपॉझिट रेट्स अप फॉर ग्रॅब. एसबीआयने त्यांचे फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर वाढवले. नेमकं काय घडलं आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. मॉन्सून मेक्स अर्ली अरायवल रेझिंग होप्स अँड कन्सर्न्स रिवायवल इन इंडियन इकॉनॉमी. काय चालू काय आहे ते पण आपण बघणार आहोत. फॉरेन फंड्स फ्ली इंडियन मार्केट्स, सेलिंग स्प्री कंटिन्यूज. मी रेकॉर्ड करतो आहे तोपर्यंत या दिवसामध्ये 32,000 करोड रुपयाच्या इक्विटीज फॉरेन इन्व्हेस्टर्सनी विकल्या आहेत. आणि हा आकडा मे महिन्यामध्ये हा जवळपास एप्रिल महिन्याच्या पूर्ण महिन्याच्या सेलिंग एवढाच आहे. अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त महिना गेलेला आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी रेकॉर्ड करतो आहे, शनिवार लागलेला आहे. शनिवारच्या दिवशी खरं तर बाजार ओपन असणार आहे आणि डिझास्टर रिकव्हरी साईट ही परत एकदा त्यांच्या सगळ्याच्या हार्टमध्ये आलेली आहे. NSEचा IPO कदाचित करण्याचे प्लॅनिंग फार फार जोरात चालू आहेत आणि त्याच्यामुळे सेबीला आश्वस्त करण्याचा हा प्लॅन आहे की आम्ही डिझास्टर रिकव्हरी साईट ला मॅनेज करू शकतो आणि म्हणून हा सगळा प्लॅन चालू आहे, बघणार आहोत. नमस्कार, मी आशुतोष टिळक. आठवड्याच्या आर्थिक बातम्या 18 मे 2024 ते 24 मे 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. या आठवड्याच्या हेडलाईन्स नेमक्या काय होत्या? या आठवड्याच्या हेडलाईन्स मध्ये आरबीआय आणि सेबी अगदी टाईट तुम्हाला सगळीकडे भरून पडलेल्या दिसतील, वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या पद्धतीने. रेकॉर्ड सरप्लस आरबीआयनी भारत सरकारला ट्रान्सफर केला. मागच्या वेळेच्या ट्रान्सफर पेक्षा जास्त हा दिसून आला. सेबीनी कंपनीच्या व्हॅल्युएशनचे जे काय प्रोसेस होती त्याचं मेकॅनिझम चेंज करायचं ठरवलं. F&Oच्या रेग्युलेशन्सच्या बाबतीमध्ये सेबीने जे काय काढलं त्याच्या बाबतीमध्ये झी बिझनेसचं जे काय छोटस त्यांनी रिपोर्ट त्यांचा बनवला, जे काय त्यांनी पिक्चर्स बनवले त्याला आपण बघणार आहोत. 2 IPO, त्यांची 2 स्टोरी, एकाची एक दुसऱ्याची तरी भलतीच. स्पाइस जेट या कंपनीने आता त्यांच्या जुन्या मारन फॅमिलीकडून, मारन त्यांच्या जुन्या प्रमोटरकडून पैसे मागितले आहेत. त्याचं पुढे काय होईल? भारताचा शेअर बाजार $5 ट्रिलियन जाऊन पोहोचला आहे. याच्या पुढे अजून नेमकं काय काय होणार आहे, डबल कसा होणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, काय होईल? आयडीएफसी फर्स्ट बँकेचं मर्जर झालं. या मर्जरकडे कशा रीतीने वेगळ्या नजरेने बघायला पाहिजे, नेमकं काय होतं हे मर्जर, हे देखील आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार,
मी आशुतोष टिळक. 25 मे ते 31 मे 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. पण तत्पूर्वी जर तुम्हाला या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. सुरुवात करूया हेडलाईन्स पासून. काहीच तासापूर्वी 10-12-15 तासापूर्वी भारताच्या जीडीपीचं ग्रोथचे आकडे आले आहेत, फर्स्ट एस्टिमेट्स. त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. 8.2 नेमकं याचं डिसेक्शन केल्यावर काय समोर येतं, काय होतं. मॅन्युफॅक्चर साठीचे आकडे काय अर्थाने चांगले आहेत असं म्हणवलं जात आहे ते आपण बघणार आहोत. मॉन्सून ब्रिंग्स रिलीफ फॉर केरला अँड नॉर्थ ईस्ट इंडिया. मान्सून हा वेळेच्या आधी केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि या वेळेच्या मान्सूनचं वैशिष्ट्य आहे की तो आसाम आणि नॉर्थ ईस्टच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरतो आहे. त्यांच्याकडे तर मान्सूनचं आगमन एखाद आठवड्याच्या आसपास आधी होत आहे. अधिक बघणार आहोत. कॅशलेस कॅशलेस असं चालू होतं माझ्या एका शॉर्ट मध्ये, पण मी याच्याविषयी बोललो होतो. इरेडा, IREDA सॉरी इरडा ने या बाबतीमध्ये काही मोठ्या गोष्टी करायचा प्लॅन केलेला आहे. त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत आपण. प्रायव्हेट बँक्स फाईन बाय RBI. झालं असं आहे की ICICI बँक हे बॅकबेंचर आहे का बँकांमधलं, असं कधी कधी वाटावं अशी परिस्थिती येते. बघणार आहोत. RBI ऍक्शन्स ऑन एडेलवाइज ARC. RBIने नेमकं काय केलं. RBI याच्यामध्ये बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होती. सेबी ऍक्टिव्ह होता आणि LIC ला हेल्थच्या सेगमेंटमध्ये एंट्री करण्याची फार जबरदस्त इच्छा होती. नमस्कार, मी आशुतोष टिळक. 1 जून ते 7 जून 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्सला. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सुरुवात करूया हेडलाईन्स पासून. बऱ्याच हेडलाईन्स होत्या. सेबी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होती. सेबीने भरपूर सारे नवीन रूल्स आणलेले आहेत आणि RBIचं पॉलिसीचा दिवस होता आजचा, त्याच्यामुळे RBIची पॉलिसी या सगळ्यामध्ये हायलाइट होती. जगभरातल्या काही सेंट्रल बँकांनी त्यांचे रेट घटवले. व्याजदर खालती येण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे का असा प्रश्न विचारावा वाटावा, पण तू भारतामध्ये सिच्युएशन थोडीशी वेगळी होती. नेमकं काय आहे आपण अधिक डिटेल्स मध्ये बघणार आहोत. 3 आणि 4 जून 2024 हे खरंच भारताच्या शेअर बाजाराच्या इतिहासातले आठवणीत राहावे असे दिवस ठरले. मोठ्या प्रमाणावर हेवी व्हॉल्यूम तर झालेच, परंतु ऍक्टिव्हिटी भरपूर झाली. प्लस काहींचा तर असा दावा आहे की म्युच्युअल फंडांनी त्या दिवशी जे काय खरेदी करायला त्यांनी टाकले म्युच्युअल फंडाचे युनिट्स, त्यांना 4 तारखेचे मिळाले नाही, त्यांना 5 तारखेचा NAV मिळाला. नेमकं काय झालं, कसं घडलं, मायनस का झालं, काय चालू काय झालं हे पण बघणार आहोत. ITCच्या शेअर होल्डर्सनी त्यांचं डीमर्जर हॉटेल बिझनेसचं मंजूर केलं. एक बिझनेस ITCच्या टोटल मधून बाहेर पडला. याच्या पुढे नेमकं काय असेल, कसं असेल याच्याकडे आपण बघणार आहोत. FPI सेलिंग इन इंडियन कॅपिटल मार्केट, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स सेलिंग अगदी जोरात जोरात सुरू झालं. पहिल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्हिटी FPI दिसून आली. एअरलाइन्स थ्रेटन टू लिव्ह इंडियन मार्केट्स. आत्ता जगाच्या बाजारात, जगाच्या नकाशावर येत चाललेलं भारताचं एव्हिएशन सेक्टर मध्ये GST मोठ्या प्रमाणात डोकेदुखी ठरतो का असा एक विचारण्याची एक शक्यता तयार झाली आणि नेमकं काय होईल, कसं होईल हा एक क्वेश्चन उभा राहिला. सेबी मॅन्डेट्स स्ट्रीमलाइन सिक्युरिटी डिलिव्हरी. डायरेक्टली क्लिअरिंग हाऊस कडून माझ्या अकाउंटमध्ये नेमकं काय आहे याच्याविषयी पण आपण अधिक जाणून घेणार आहोत. मिनिमम प्रमोटर कॉन्ट्रीब्युशन इन स्टार्टअप इज. स्टार्टअप्सचं जे काय मोठ्या प्रमाणात फंडिंग घेतली जाते त्याच्यामुळे त्यांच्या प्रमोटरचं त्याच्यामध्ये असलेलं हिस्सेदारी कमी होते. त्याच्याविषयी सेबीने काही गोष्टी केल्या आहेत. तो आहे IPOचे रूल्स टायटन करून 31 पॉइंटचा एक
इश्यू आणलेला गेलेला आहे, ट्रान्सपरन्सी करवली गेलेली आहे आणि रुमर मॉंगरिंग जे काय चालायचं की बाजारामध्ये काही रुमर्सच्या न्यूज येऊन फिरायच्या, काही काही चालायचं आणि कंपनीचे शेअर पाडले जायचे किंवा वाढवले तरी जायचे, याच्याही विषयी सेबीने काही गोष्टींची ऍक्शन घेतलेली आहे. आपण नमस्कार, मी आशुतोष टिळक. 8 जून 2024 ते 14 जून 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्यासमोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. काय होत्या हेडलाईन्स? या आठवड्याच्या हेडलाईन्स तशा भरपूर होत्या. IIP चा डेटा आला होता, CPI चा डेटा आला होता, WPI चा डेटा आला होता, महागाईचा आकडे येऊन गेले होते. त्याच्यानंतर सौदी अरेबियाचे पेट्रो डॉलरची डील संपली. 80 वर्षांचा एक इतिहास संपला असं याला म्हणता येईल. फेडरल रिझर्व्हची मीटिंग या आठवड्यामध्ये होती. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आशुतोष रेग्युलरली तू फेडरल रिझर्व्हच्या मीटिंगला असं वरती जागा देतो, आता का बरं खालती ठेवलं आहे? कारण आपल्या देशामध्ये सफिशियंट गोष्टी हल्लेल्या आहेत आणि म्हणून फेडरल रिझर्व्हच्या या सगळ्या गोष्टींना खालती आणून ठेवलं. अदानी ग्रुपचे जे सिमेंट होते त्यांनी पेन्ना सिमेंटचं अधिग्रहण केलं. त्याच्याविषयी बातम्या बऱ्याच ऐकायला आल्या आणि 24,000 ते 30,000 करोड रुपयाचे किमतीचे IPO पुढच्या 2 महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे. मेन बोर्ड असतील किंवा SME असतील, हे दोन्ही प्रकारचे IPO पुढच्या काही दिवसामध्ये येतील आणि इतर छोट्या मोठ्या बातम्या. सुरुवात करूया. नमस्कार, मी आशुतोष टिळक. 15 जून 2024 ते 21 जून 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्यासमोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. हेडलाईन्स काय होता? या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी टाईट हेडलाईन्स होत्या आणि या आठवड्याचं सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे या आठवड्याच्या सगळ्यात मोठी बातमी ही बऱ्यापैकी शुक्रवारी गुरुवारी आली. युलिप्स IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटीने युलिप्सच्या बाबतीमध्ये एक निर्णय दिला, याचा परिणाम आता काही प्रमाणावर त्या युलिपच्या सगळ्या विक्रीवर होणार आहे. काय असेल आणि एक गुंतवणुकीचं ऑप्शन त्याच्याकडे कसं बघावं लागेल हे करावं लागेल. बुधवारी भारताच्या शेअर बाजाराने एक रेकॉर्ड सेटअप केला की 23,000 करोड किमतीचे टोटल ब्लॉक डील्स झाल्या. त्यातला एक मेजर पार्ट इंडस टॉवरचा होता. अधिक काय त्याच्यामध्ये बघू. झोमॅटो वाईज पॉपकॉर्न अँड तिकीट्स काय झालं? हेडलाईन्स काय होती? स्टबर्न फूड इन्फ्लेशन स्लोज डिसइन्फ्लेशन ट्रेंड, कॅन RBI मीट इट्स टार्गेट? RBIच्या गव्हर्नरनी इतरही काही गोष्टी बोलल्या होत्या, त्याच्याकडे बघून तेही आपण बघणार आहोत. फार्मर्स टू गेट बिगर बूस्ट काय झालं? MSP मध्ये सरकारने वाढवली आहे, याचा अर्थ काय होतं या बातमीला आपण अधिक डीपमध्ये बघणार आहोत. सेंट्रल बँक्स ऑन गोल्ड बाईंग स्प्री, वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या एका रिपोर्टमध्ये काय हायलाइट झालं आणि नेमकं ते काय सांगतं आहे सोन्याविषयी आणि जगभराच्या अर्थव्यवस्थेविषयी ते आपण बघणार आहोत. इंडिया टेक्स सेंटर स्टेज इन ग्लोबल डेरिव्हेटिव्ह मार्केट, काळजीची गोष्ट आहे का आनंदाची गोष्ट आहे, सेलिब्रेट करण्याची गोष्ट आहे, त्याच्याकडे पण बघावं लागणार आहे. आणि LIC टू अपलोड प्राईम प्रॉपर्टीज इन मेजर शेकअप, थोडंफार वादावादी, थोडीफार बेटर गुंतवणुकीचे ऑप्शन्स म्हणून याच्याकडे बघावं लागेल. नेमकं काय आहे ते बातमीकडे बघणार आहोत. आणि ओला इलेक्ट्रिकचा IPO आलेला आहे आणि अजून एक मेन्शन न झालेला पाईन लॅबचा IPO आला आहे, जो आता काही वेळापूर्वी झाला. सुरुवात करूया. नमस्कार, मी आशुतोष टिळक. 22 जून ते 28 जून 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. मला जर तुम्ही विचारलं की या आठवड्याच्या हेडलाईन्सला एका छोट्याशा शब्दामध्ये असं छोटं करून आम्हाला सांगा शॉर्टमध्ये. सेबीची बोर्ड मीटिंग होती. सेबीने काही अनालिस्टवर ऍक्शन घेतली. सेबीला काही संशय आले होते की ही लोक करता आहेत, त्याच्यामुळे त्यांचे मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स चेक केले गेले. इन्शुरन्सचा रेग्युलेटर याच्यामध्ये थोडासा येऊन पुढे अजून करून गेला. सरकारला तांदळाचा एक्सपोर्ट बंद करणं आणि गव्हाच्या असलेल्या स्टॉककडे नजर ठेवणं थोडं कठीण झालं. त्याच्या एक हेडलाईन्स याच्या सगळ्यामध्ये होत्या. संजीव भसीन हे नाव मी ऐकलं होतं, थोड्याफार प्रमाणात संशय होता की व्यक्ती अशी असू शकते, पण ते प्रूव्ह झालं. GST काउन्सिलची मीटिंग झाली मधल्या आठवड्यामध्ये आणि एक माझ्या
जुन्या पॉडकास्टच्या संदर्भातलं असं आहे की जेपी मॉर्गनच्या एका अत्यंत प्रतिष्ठित इंडेक्स मध्ये भारताचा समावेश झाला. तशा बाबतीमध्ये आपण बोलणार आहोत. भारताच्या सिमेंट उद्योगामध्ये अदानी आणि कुमार मंगलम बिर्ला यांचं एक फाईट होते आहे आणि त्याचं मैदान आता थोडस साऊथकडे सरकत आहे असं म्हणायला जागा आहे का तेही बघावं लागेल. बीएससीच्या एका सबसिडियरीला सेबीने पार दंड लावून टाकला, त्याच्यावर ऍक्शन घेतली. काय आहे हे नेमकं, अनेक साऱ्या ज्या बातम्या दिसतात त्या आपण बघणार आहोत.